12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात एकूण 260हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता। यामध्ये डोंबिवलीमधील रोशनी सोनगरे हिचा देखील समावेश होता। रोशनी सोनगरे ही त्याच विमानामध्ये एअर क्रू म्हणून काम करत होती। एअर होस्टेसचं स्वप्न उराशी बाळगणारी रोशनी सोनगरे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने एअर होस्टेस पदापर्यंत ती पोहोचली होती। मात्र त्या दिवशी झालेल्या विमान अपघातात तिचा मृत्यू झाला। यानंतर तब्बल 8 दिवसांनी तिचे DNA टेस्ट वगैरे केल्यानंतर काल त्यांचा जो मृतदेह आहे, हा मृतदेह तिच्या कुटुंबियाचा स्वाधीन करण्यात आला होता। आता काही वेळातच हा मृतदेह तिच्या राहत्या घरी म्हणजेच डोंबिवली येथे डोंबिवली पूर्वेकडील तिच्या राहत्या घरी येणार आहे। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता की हा मृतदेह येणार असल्याने या परिसरात डोंबिवलीकर तसेच तिचे नातेवाईक देखील या ठिकाणी जमलेले आहेत। तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीतच रोशनीवर 9:30-10च्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सध्या तिच्या नातेवाईकांनी दिली आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।